आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज। मेणबत्तीनं पेट घेतल्यानं फ्लॅटला आग विझवण्यासाठी अग्निशमकचे जवान बाबासाहेब चव्हाण यांनी सुट्टीवर असतानाही बजावले कर्तव्य। मेणबत्तीनं पेट घेऊन घराला आग लागल्याची धक्कादायक घटना कदम वाकवस्ती तालुका हवेली परिसरात गुरुवार दिनांक 3 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली आहे। या घटनेची माहिती मिळताच सुट्टीवर असतानाही कर्तव्याची जाणीव ठेवून बाबासाहेब चव्हाण हे तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी लागलेली आग विझवून कर्तव्य पार पाडले, त्यामुळे ते खरे हिरो ठरलेत। चव्हाण यांच्या या कामगिरीमुळे लोणी काळभोरसह पुणे जिल्ह्यात त्यांचं सर्वत्र कौतुक होते। बाबासाहेब भागवत चव्हाण वय वर्ष 43 राहणार गुजरवस्ती कवडीपाट टोल नाका कदम वाकवस्ती तालुका हवेली असं आग विझवणाऱ्या अग्निशमक दलाच्या जवानाचं नाव आहे। तर नितीन जमाले वय वर्ष 40 राहणार कदम वाकवस्ती तालुका हवेली असं आग लागलेल्या सदनिका मालकाचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार नितीन जमाले हे एक ट्रक चालक आहेत। त्यांचा कवडी माळवाडी परिसरातील मुळेकर वस्तीजवळ दत्त पार्क इमारतीमध्ये फ्लॅट आहे। त्यांची फ्लॅट हा भाडेतत्वावर दीपक दिगंबर पतंगे वय वर्ष 25 यांना दिला होता। पतंगे हे एक प्लंबर असून ते कुटुंबासोबत या फ्लॅटमध्ये काही महिन्यांपासून राहत आहेत। दरम्यान गुरुवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं कदमवाक वस्ती परिसरात जोरदार हजेरी लागली होती। काही ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने पूर्व हवेलीतील अनेक गावांचा विद्युत पुरवठा खंडित झाला होता। घरात प्रकाश व्हावा म्हणून पतंगे यांनी घरात मेणबत्ती लावली होती, मात्र या मेणबत्तीनं अचानक पेट घेतल्यानं घराला आग लागली होती। या घटनेची माहिती मिळताच बाबासाहेब चव्हाण तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी नाका तोंडाला रुमाल बांधला व सदनिकेमध्ये भरलेली गॅसची टाकी सर्वात प्रथम बाहेर काढली। त्यानंतर नागरिकांच्या मदतीनं पाणी मारून आगीवर नियंत्रण मिळवलं। यासाठी बाबासाहेब चव्हाण यांना अक्षय मुळेकर, विकी घाडगे, विनोद मुळेकर यांचं सहकार्य मिळालं। या आगीत घरातील फर्निचर, बेड, कपडे, फ्रीज, वायरिंग, फॅन असं सुमारे 50,000 रुपयांचं साहित्य जळून खाक झाले। सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। जवान बाबासाहेब चव्हाण यांचं होतंय कौतुक। आगीची माहिती मिळताच सुट्टी असतानाही कर्तव्याप्रती बाबासाहेब चव्हाण त्वरित घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी नागरिकांना धीर दिला। सुरक्षेची कोणतीही साधने नसतानाही घरात प्रवेश केला आणि आग विझवण्यात यश मिळवून खूप मोठी दुर्घटना टळली। यामुळे लोणी काळभोर व परिसरातील नागरिकांकडून कर्तव्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे अग्निशमक जवान बाबासाहेब चव्हाण यांचं कौतुक होत आहे। कर्तव्य बजावून घरी आलो होतो। घरी आराम करत असताना अचानक अक्षय मुळेकर या तरुणानं या आगीची माहिती दिली। प्रसंगवदान दाखवून घरात शिरलो, नागरिकांच्या मदतीनं आग विझवली, घरामधील गॅस सिलेंडर बाहेर काढून दिला, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असं बाबासाहेब चव्हाण, फायरमन, हडपसर, अग्निशमक दल यांनी सांगितलंय।